Hello, I'm audible to all. Yes, madam. Yes, ma'am. Good morning, all of you. Good morning. Good morning, Good morning, madam. ma'am. In today's lecture, we are going to start new chapter. Name of chapter is a basic principle involved in a traditional systems of medicine like Ayurveda, Siddha, Unani and homeopathic system of medicine. हा चॅप्टर आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहोत. इज इट स्क्रीन इज विजिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Name of chapter is a basic principle involved in a traditional systems of medicine as like Ayurveda, Siddha, Unani and homeopathic systems of medicine. Traditional systems of medicine means काय तर जे काही बिफोर जोपर्यंत आपले जे मेडिसिन किंवा रिसेंटलीच्या फिजिशियन्स किंवा जे काही टेक्निक्स याच्या अगोदर ज्या कोणकोणत्या मेथड्स यूज केल्या जात होत्या मेडिसिनसाठी त्या मेडिसिनच्या त्या ट्रॅडिशनल सिस्टीमच्या आपल्याला स्टडी करायचं त्यालाच इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन म्हटलं किंवा ट्रॅडिशनल सिस्टीम्स ऑफ मेडिसिन. आता त्याच्यामध्ये मेनली किती कोणकोणत्या मेथड्स आहेत बघा. इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन और ट्रॅडिशनल सिस्टीम्स ऑफ मेडिसिन. इन दॅट कोणकोणते आहेत बघा. मेनली 5 मेथड्स आहेत त्यातल्या 4 मेथड्स आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट मेथड आहे आयुर्वेदा, देन सेकंड सिद्धा सिस्टीम्स ऑफ मेडिसिन, थर्ड नेचरोपॅथी अँड योगा, fourth system homeopathic system of medicine and 5 number Unani system of medicine. These are the 5 are the indigenous systems of medicine or traditional systems of medicine. त्या डिटेल मध्ये आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. बघा ट्रॅडिशनल मेडिसिन ऑल्सो नोन ॲज अन इंडिजिनियस और फोल्क मेडिसिन. ही ट्रॅडिशनल मेडिसिन मेथड जे आहे किंवा ट्रॅडिशनल मेडिसिनल सिस्टीम जे आहे त्यालाच काय म्हटलं जातं इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन और फोल्क मेडिसिन पण म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय तर दिस सिस्टीम आर डेव्हलप्ड ओव्हर जनरेशन विदिन व्हेरियस सायंटिस्ट बिफोर द इरा ऑफ अ मॉडर्न मेडिसिन. ज्या काही मॉडर्न मेडिसिनची जी ट्रीटमेंट आहे त्या सध्या रिसेंटली जे डॉक्टर्स किंवा जे हॉस्पिटल्स वगैरे जे चाललेले आहेत बिफोर दॅट ही जी न्यू मॉडर्न मेडिसिनची जी इरा किंवा मॉडर्न मेडिसिन जेव्हा डेव्हलप व्हायच्या होते त्याच्या बिफोर त्याच्या अगोदर कोणकोणत्या ट्रॅडिशनल सिस्टीम मेथड्स यूज केल्या जात होत्या त्या मेथड्सचा स्टडी याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये बघा द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हू म्हणतो विच डिफाईन्स द ट्रॅडिशनल मेडिसिन ऍज काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे होऊन त्यांनी काय केलेलं आहे तर ट्रॅडिशनल मेडिसिन्स जे आहेत त्याचे डेफिनेशन्स त्यांनी मेन्शन केले किंवा डेफिनेशन त्यांनी क्रिएट केलेले. कोणते बघा definition the health practice approaches knowledge and beliefs incorporating plant animal mineral based medicine spiritual therapies manual techniques exercise applied singularly or combination of a treat diagnose or prevent illness or a maintain well being. मीन्स याच्यामध्ये काय तर जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ट्रॅडिशनल सिस्टीम्स ऑफ मेथड्स किंवा ट्रॅडिशनल मेडिसिनच्या सिस्टीम्स आहेत त्याच्या अंडर कोणकोणत्या येऊ शकतात कोणकोणत्या मेथड्स येऊ शकतात. म्हणजे आता अगोदरच्या काळात बिफोर जे न्यूले मेडिसिनच्या ट्रीटमेंट डेव्हलप व्हायच्या होत्या त्याच्या अगोदरच्या काळात काय केलं जात होते जे वैद्य वगैरे म्हणत होतो ते काय करायचे डायरेक्टली ट्रीट करायचे किंवा एखादा प्लांट किंवा अॅनिमल किंवा मिनरल सोर्स पासून असणारा एखादा आयुर्वेदिक ड्रग आहे ते त्या पर्सनला द्यायचे आणि त्याच्यापासून त्याची ट्रीटमेंट करायचे. मग काय केलेलं आहे अशी डेफिनेशन किंवा अशा कोणकोणत्या प्रॅक्टिस आहेत की ज्या आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम किंवा इंडिजिनियस सिस्टीमच्या अंडर येतात ते मेन्शन केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय तर हेल्थ प्रॅक्टिस म्हटलेलं आहे म्हणजे हेल्थ रिलेटेड ऑल जे ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्या जात होत्या अगोदर हेल्थसाठी रिलेटेड काही ज्या काही ऍक्टिव्हिटी होत्या त्या आपण कशाच्या अंडर येतात तर ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये. त्याच्यानंतर नॉलेज बिलीफ किंवा एखादा प्लांट अॅनिमल मिनरल सोर्स यांच्यापासून बेस असणारा एखादा मेडिसिन प्रिपेअर केलेला असेल किंवा यांच्यापासून एखादा डिराव केलेला मेडिसिन्स आहे तो पण कशाच्या अंडर येतो ट्रॅडिशनल मध्ये. परत स्पिरिच्युअल थेरपी मध्ये
बरेचसे प्रॅक्टिस वगैरेचे स्पिरिच्युअल माहिती सगळ्यांना, त्याच्यानुसार त्या थेरपीज केलेल्या असतील कुणी काय काय, त्याच्यानंतर मॅन्युअल टेक्निक कुठल्या एक्झरसाइज असतील, किंवा एखादा सिंगली ड्रग अप्लाय केलेला आहे, किंवा कशाबरोबर तो ड्रग आहे तो कॉम्बिनेशन मध्ये अप्लाय केलेला आहे, कॉम्बिनेशन मध्ये घेतलेला आहे एखाद्या दुसऱ्या ड्रग बरोबर. तर या ज्या ऑल मेथड्स ज्या आहेत ते आपल्या हेल्थ रिलेटेड, जे काही हेल्थ रिलेटेड ज्या मेथड असतील त्या सगळ्या कशाच्या अंडर येतात, तर ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीमच्या. कधीच्या, जोपर्यंत हे न्यू मेडिसिन किंवा न्यू मेडिसिनच्या मॉडर्न मेडिसिन जे डेव्हलप व्हायचे होते त्याच्या अगोदर हेल्थ रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज किंवा जे काही मटेरियल असेल, जे काही हेल्थ रिलेटेड जे काही असेल ते कशाच्या अंडर येतात, तर ट्रॅडिशनल मेथड्स, ट्रॅडिशनल मेडिसिन किंवा इंडिजिनस सिस्टीमच्या अंडर येतं. हे काय केलेलं आहे, तर हुनी जे काय ते डिस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे असं कोणतंही मटेरियल तो एखादा डिसीज डायग्नोज करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी यूज केला जातो, ते सगळे दे आर कम्स अंडर द ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम किंवा इंडिजिनियस मेथड्स ऑफ अ सिस्टम किंवा इंडिजिनियस मेथड जे आहे त्याच्या अंडर हे सगळे येते. हे कोणी सांगितले, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर मोस्टली कोणकोणत्या ट्रॅडिशनल सिस्टीम्स आहेत बघा, मेनली सांगितलेले आहेत. आता 5 डिफरंट मेथड आहेत ट्रॅडिशनल सिस्टीमच्या. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आयुर्वेदा मेथड आहे, सिद्धा मेथड आहे, त्याच्या सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन, होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन, अँड नेचरोपॅथी अँड योगा सिस्टीम ऑफ मेडिसिन. ह्या काय तर 5 डिफरंट इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन्स और ट्रॅडिशनल सिस्टीम्स ऑफ मेडिसिन्स आहेत. त्याच्यामध्ये आता 1 बाय 1 मेथड जे आहे ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. दॅट फर्स्ट मेथड इज आयुर्वेदा. हे तर सगळ्यांना माहित आहे. आयुर्वेदा सिस्टीम ऐकलं असेल बऱ्याच वेळा. बघा, याच्यामध्ये मोस्टली द टर्म आयुर्वेदा इज डिराइव्ड फ्रॉम द 2 संस्कृत वर्ड, फर्स्ट आयुर अँड वेदा. मीन्स जे वर्ड आहे आयुर्वेदा, विच इज मॅडम डिराइव्ड स्लाइड फ्रॉम. दिसत नाही. स्लाइड दिसत नाही? ओके, वेट. आता दिसते? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. फर्स्ट द टर्म आयुर्वेदा. आयुर्वेदा जी मेथड किंवा जो वर्ड आहे विच इज डिराइव्ड फ्रॉम द 2 संस्कृत वर्ड्स. मीन्स काय, तर हा आयुर्वेदा शब्द कशापासून घेतलेला, तर डायरेक्टली 2 संस्कृत वर्ड, फर्स्ट आयुर अँड सेकंड वेदा. तर इन दॅट बघा, आयुर मीन्स लाईफ, आयुर मीन्स लाईफ अँड वेदा मीन्स सायन्स. देन हेन्स आयुर्वेदा इज नथिंग बट द सायन्स ऑफ अ लाईफ. मिनिंग काय आहे बघा आयुर्वेदाचा. Ayurveda is derived from the 2 Sanskrit words. First is an Ayur and second is an Veda. And Ayur means life and Veda means science. Means Ayurveda means a science of is nothing but the science of a life. Ayurvedaचा meaning काय होतोय? It's an science of a life. Ayurveda हा word 2 संस्कृत words पासून derive केलेला. In that first Ayur means life and Veda means science. Hence Ayurveda is nothing but the science of a लाईफ. त्याला काय म्हटलंय, तर आयुर्वेदा म्हटलेलं आहे बघा. आणि ही काय, इट इज अन इंडियन इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन. आणि हे काय, तर 5000 इयर्स अगो डेटेड केलेले आहे. म्हणजे 5000 इयर्स अगो पासूनची ही मेथड चालू आहे त्याच्यामध्ये. इट इज वन ऑफ द मोस्ट नोटेड सिस्टीम ऑफ अ मेडिसिन इन द वर्ल्ड. ही काय, तर वन ऑफ द मोस्ट नोटेड सिस्टीम आहे मेडिसिनची वर्ल्ड मध्ये. वन ऑफ द मोस्ट नोटेड सिस्टीम ऑफ मेडिसिन हे आहे आयुर्वेदाचे आहे ते. त्याच्यानंतर आयुर्वेदा इज डिराइव्ड फ्रॉम 2 संस्कृत वर्ड्स. आयुर मीन्स लाईफ अँड वेदा मीन्स सायन्स अँड हेन्स आयुर्वेदा इज नथिंग बट द सायन्स ऑफ अ लाईफ. मिनिंग समजला आयुर्वेदचा सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. काय आयुर? Life. Life लाईफ Life and Veda वेदा मीन्स means Science. Knowledge. सायन्स. देन कंबाईंड मिनिंग काय होतं आयुर्वेदाचा? Science of life. the science of life. सायन्स ऑफ लाईफ. ओके, बघा, आयुर्वेदा मीन्स नॉलेज ऑफ सायन्स किंवा सायन्स ऑफ लाईफ आपण त्याला म्हणू शकतो. किंवा त्याच्यानंतर बघा, देअरफॉर आयुर्वेदा मीन्स सायन्स ऑफ लाईफ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आयुर्वेदा तर नथिंग बट द सायन्स ऑफ लाईफ म्हणतं. आता आयुर्वेदा इज बेस्ड ऑन हायपोथेसिस दॅट एव्हरीथिंग इन द युनिवर्स इज कंपोज्ड ऑफ 5 बेसिक एलिमेंट. काय म्हणतो, आयुर्वेदा कोणत्या प्रिन्सिपल वरती बेस आहे, कोणत्या हायपोथेसिस वर बेस आहे, की एव्हरीथिंग इन युनिवर्स इज अ कंपोज्ड ऑफ 5 बेसिक एलिमेंट. या प्रिन्सिपल वरती तो
आयुर्वेदा जो आहे तो बेस आहे किंवा या हायपोथेसिस वरती बेस आहे. हायपोथेसिस मीन्स सिद्धांत म्हणतो आपण त्याला, मराठीमध्ये सिद्धांत म्हणतो. Ayurveda is based on the hypothesis that everything in the universe is composed of 5 basic elements. मीन्स काय, युनिव्हर्स मध्ये जे काही प्रिपेअर झालेले ते 5 बेसिक एलिमेंट पासून बनलेलं आहे. या हायपोथेसिस वरती काय आहे तर आयुर्वेदा जो आहे तो बेस आहे. आता कोणते एलिमेंट्स आहेत बघा. आयुर्वेदा कोणत्या हायपोथेसिस वर बेस आहे? एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स इज अ कंपोज ऑफ 5 बेसिक एलिमेंट्स. त्याच्यापासून म्हणजे युनिव्हर्स मध्ये जे काय आहे ते काय तर मेन 5 बेसिक एलिमेंट्स पासून बनलेलं आहे. त्या हायपोथेसिस वरती आयुर्वेदा बेस आहेत. आता कोणते आहेत बघा ते 5 बेसिक एलिमेंट्स. फर्स्ट इज स्पेस, सेकंड एअर, थर्ड सॉलिड, फोर्थ लिक्विड अँड एनर्जी. कोणते आहेत बघा 5 बेसिक एलिमेंट. स्पेस, एअर, सॉलिड, लिक्विड अँड एनर्जी. ह्या 5 बेसिक एलिमेंट्स वरती काय तर ह्या 5 बेसिक एलिमेंट्स पासून युनिव्हर्स मध्ये जे काय ते काय झालेलं आहे त्या 5 बेसिक एलिमेंट पासून कंपोज झालेलं आहे. 5 बेसिक एलिमेंट्स कोणते आहेत तर स्पेस, एअर, सॉलिड, लिक्विड अँड एनर्जी. आणि दे आर कॉल्ड ॲज पंचमहाभूता. त्यांना काय म्हटलेलं आहे तर पंचमहाभूत म्हटलेलं आहे. बघा, Ayurveda is based on a hypothesis that everything in the universe is composed of 5 basic element, which is that element first is space, second air, third solid, fourth liquid and energy, and they are called as पंचमहाभूत. त्यांना काय म्हटलेलं आहे तर पंचमहाभूत म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आणि दे आर एक्झिस्ट. आता हे जे पंचमहाभूत आहेत ते आर एक्झिस्ट इन द बॉडी इन कंबाइंड फॉर्म. आता हे जे पंचमहाभूत आहेत ते पण बॉडीमध्ये कंबाइंड फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. कोणत्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत बघा. दी आर कंबाइंड, दे एक्झिस्ट इन द बॉडी इन अ कंबाइंड फॉर्म. कोणते फॉर्म आहेत तर वाता, पित्ता अँड कफा. या 3 फॉर्म मध्ये काय तर ते बॉडीमध्ये एक्झिस्ट आहेत. काय एक्झिस्ट आहेत 3 फॉर्म मध्ये बॉडीमध्ये? पंचमहाभूते. पंचमहाभूते कुठले? कोणते? Space, air, Air, solid, space, liquid, solid, liquid, and energy. ओके, स्पेस, एअर, सॉलिड, लिक्विड, एनर्जी. दीज आर कंबाइंड कॉल्ड एज, त्याला काय म्हटलेलं आहे तर पंचमहाभूत. आणि दीज पंचमहाभूत आर कंबाइंड एक्झिस्ट इन आवर बॉडी इन द फॉर्म. बॉडीमध्ये ते पंचमहाभूत आपल्या बॉडीमध्ये काय तर 3 फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. कोणते फॉर्म आहेत ते तर फर्स्ट वाता, पित्ता अँड कफा. तर त्याच्यातले ते वाता कशाचं कॉम्बिनेशन आहे? वाता इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ स्पेस अँड एअर. Pitta is a combination of a liquid and energy, and Kapha is a combination of a solid and liquid. And these are called as combined called as tridosha. Tridosha means 3 pillars of a life. त्यांना काय म्हटलेलं आहे? Which is known as tridosha, and these are the 3 pillars of a life. ते काय तर लाईफचे 3 पिलर्स आहेत. काय काय आहेत तर वाता, पित्ता अँड कफा. मीन्स काय, जे आपण पंचमहाभूत बघितले दे आर कंबाइंड एक्झिस्ट इन अवर बॉडी. ते कंबाइंड फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये एक्झिस्ट आहेत, अवेलेबल आहेत. कोणत्या फॉर्म मध्ये तर फर्स्टली वाता, पित्ता अँड कफा. त्यातला वाता इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्पेस अँड एअर, पित्ता इज अ कॉम्बिनेशन ऑफ लिक्विड अँड एनर्जी, अँड कफा इज अ कॉम्बिनेशन ऑफ सॉलिड अँड लिक्विड. वाता, पित्ता अँड कफा टुगेदर आर कॉल्ड ॲज काय म्हटलं जातं त्याला? 3 pillars of life. 3 pillars of Three life. pillars of life or a tridosha. Vata, Pitta and Kapha together are called as tridosha. यांना together काय म्हटलं जातं? Tridosha. Tridosha is nothing but the 3 pillars of a life. त्याला काय म्हटलं जातं? 3 pillars of a life. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, इट इज बिलीव्ड दॅट दे आर हार्मोनी विथ इच अदर. ते काय तर एका रिलेटेड हार्मोनी आहेत. मीन्स युनिटी आहे त्यांच्यामध्ये. एका रिलेटेड दुसरा आहे, दुसऱ्या रिलेटेड असा. Means they are related to each other. आणि नेक्स्ट बघा, ते 3 दोषा आहेत ते रिमेन प्रिव्हेलंट मीन्स वाईडली स्प्रेड झालेले आहेत. तर कशामध्ये? ऑर्गॅनिझम्स असतील किंवा अॅनिमल्स सगळ्यामध्ये, किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यामध्ये ते काय झालेले तर वाईडली स्प्रेड झालेले आहेत. आणि ते जे त्रिदोष आहेत ऑल ह्याच्यामध्ये स्प्रेड झालेले आहेत त्याला काय म्हटलं जातं? प्रकृती म्हटलं जातं. विच इज नोन ॲज प्रकृती. किंवा त्या प्रकृतीनुसार ते काय केले जातात? डिटरमाइन केले जातात ऑर्गॅनिझम मध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता हे जे त्रिदोषा आहेत, त्रिदोषा एक्झिस्ट इन ह्युमन बॉडी इन अ 7 डिफरंट फॉर्म. आता हे जे त्रिदोषा आहेत वरती ते काय तर दे आर एक्झिस्ट इन अ ह्युमन बॉडी इन अ 7 डिफरंट फॉर्म. ते ह्युमन बॉडीमध्ये परत 7 डिफरंट फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत.
फर्स्टली आपण काय बघितलं, पंचमहाभूता. ते पंचमहाभूता बॉडीमध्ये 3 कंबाईंड फॉर्म मध्ये आहेत. कोणते 3 फॉर्म? वाता, पित्त, कफा. बट ते त्रिदोषा दे आर ऑल्सो एक्झिस्ट इन अ ह्युमन बॉडी इन 7 डिफरंट फॉर्म मध्ये. ते काय तर 7 डिफरंट फॉर्म मध्ये काय तर ह्युमन बॉडी मध्ये एक्झिस्ट आहेत. तर विच इज नोन ॲज ना सप्तधातू. काय म्हटलं जातं त्यांना? सप्तधातू म्हटलं जातं. त्यातला फर्स्ट कोणते बघा, रसा. रसा मीन्स लिम्फ म्हणतो आपण, माहित आहे सगळ्यांना. लिम्फॅटिक सिस्टीम स्टडी केलेली आहे एचएपी मध्ये. Yes, ma'am. ओके, फर्स्ट आहे रसा, त्याला लिम्फ म्हटलं जातं. देन सेकंड रक्ता. रक्ता मीन्स ब्लड. देन मेदा मीन्स ऍडिपोज टिश्यू. मांसा फ्लेश किंवा मसल्स किंवा फॅट्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट मज्जा, नर्व अँड टिश्यू. देन शुक्रा, रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. अस्थि मीन्स बोन्स. दीज आर द 7 डिफरंट फॉर्म. 7 फॉर्म्स आहेत. त्रिदोषा एक्झिस्ट इन अ ह्युमन बॉडी इन दिस 7 फॉर्म. हे काय तर ते जे वरती जे दिसते त्रिदोषा, वाता, पित्त, कफा, ते काय तर ह्युमन बॉडी मध्ये 7 डिफरंट फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत. विच इज नोन ॲज अ सप्तधातू. कोणकोणते? फर्स्ट इज अ रसा. रसा मीन्स लिम्फ. रक्ता मीन्स ब्लड. देन मेदा मीन्स ऍडिपोज टिश्यू. मांसा मीन्स द फ्लेश किंवा मसल और फॅट्स म्हणतो आपण त्याला. देन मज्जा. मज्जा मीन्स नर्व अँड टिश्यू. आणि शुक्रा मीन्स रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. आणि अस्थि मीन्स अ बोन. विच इज कंबाइंड नोन ॲज अ सप्तधातू. या सगळ्यांना कंबाईन मध्ये काय म्हटलं जातं? सप्तधातू म्हटलं जातं. आता हे जे सप्तधातू आहे त्यांचं वियर अँड टियर म्हणतो आपण त्याला. इरोजन मीन्स म्हणतो. आता हे जे सप्तधातू आहे त्यांचे वियर अँड टियर किंवा इरोजन होऊन काय होतं तर त्याच्यापासून मला प्रोड्यूस होतो. मला मीन्स एक्सक्रिटरी मटेरियल म्हणतो आपण. हे जे सप्तधातू आहेत त्यांचं काय होतं तर वियर अँड टियर किंवा इरोजन म्हणू शकतो आपण त्यांना. आणि विच फॉर्म्स काय होतं त्याच्यापासून तर मला फॉर्म होतो. मला मीन्स एक्झिटरी मटेरियल. एक्झिटरी मटेरियल म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. जर त्रिदोषा, सप्तधातू अँड मला इज इन अ बॅलन्स्ड कंडिशन. जर त्रिदोषा, सप्तधातू अँड मला हे जर बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असतील तर त्या पर्सनची बॅलन्स असतील तर जो पर्सन आहे तो हेल्दी पर्सन. म्हणजे असा पर्सन की ज्याच्यामध्ये त्रिदोषा, सप्तधातू बॅलन्स आणि मला बॅलन्स कंडिशन मध्ये आहे तर तो पर्सन काय आहे तर हेल्दी कंडिशन आहे त्या पर्सनची. जर त्रिदोषा, सप्तधातू आणि मला हे जर अनहेल्दी असतील, जर अनबॅलन्स्ड असतील, बॅलन्स कंडिशन मध्ये नसतील तर तो पर्सन काय आहे तर अनहेल्दी पर्सन आहे. काय झालंय? दिस इज द मेन सप्तधातू. अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? No, ma'am. No, ma'am. अनबॅलन्स्ड कंडिशन मीन्स पॅथोजेनिक कंडिशन मीन्स एखादा त्याला डिसीज झालेला किंवा त्यांची काय म्हणतो पॅथॉलॉजिकल कंडिशन आपण म्हणतो त्याला. आजारी पडलेला आहे तो. ओके, समजले इथपर्यंत सगळ्यांना? कोणत्या प्रिन्सिपल Yes, ma'am. आहे आयुर्वेदा? शॉर्ट मध्ये अजून एकदा रिवाइज करू. इम्पॉर्टंट आहे हा bit. Yes, बघा ma'am. बघा, firstly Ayurveda is a word derived from the 2 Sanskrit words. First is an Ayur. Ayur means life, and Veda. Then second is an Veda. Ayurveda, hence Ayurveda is nothing but the science of a life. त्याच्यानंतर nextly Ayurveda is based on a hypothesis that everything in the universe is composed of an 5 basic elements. वर्ल्ड मध्ये, युनिवर्स मध्ये जे काही आहे ते कशापासून बनलेलं आहे तर 5 बेसिक एलिमेंट्स. कोणते ते एलिमेंट्स? स्पेस, एअर, सॉलिड, लिक्विड अँड एनर्जी. कोणकोणते तर 5 बेसिक एलिमेंट्स स्पेस, एअर, सॉलिड, लिक्विड अँड एनर्जी विच इज नोन ॲज अन पंचमहाभूत. त्याला आपण काय म्हणतो? पंचमहाभूत म्हणतो. ते नेक्स्ट बघा, दे आर कॉल्ड ॲज अन पंचमहाभूता. दे एक्झिस्ट इन द ह्युमन बॉडी कंबाइंड फॉर्म्स लाईक. ते जे हे जे पंचमहाभूत आहेत ते ह्युमन बॉडी मध्ये एक्झिस्ट कंबाइंड फॉर्म मध्ये एक्झिस्ट आहेत. कोणत्या कंबाइंड फॉर्म मध्ये एक्झिस्ट आहेत तर फर्स्ट वाता, पित्ता अँड कफा. Then आता हे वाता is a combination of space and air. Pitta is a combination of a liquid and energy, and kapha is a combination of a solid and liquid. These are vata, pitta and kapha together are called as an काय म्हटलं जातं त्यांना? 3 pillars of life. Three dosha. 3 pillars of life. Okay, vata, pitta and kapha together are called as an tridosha. Tridosha means 3 pillars of a
लाईफ. आणि हे काय, दीज आर द हार्मोनी विथ इच अदर. हार्मोनी विथ इच अदर मीन्स कनेक्टेड आहे, एका रिलेटेड आहे. त्याच्यानंतर हे त्रिदोषा जे आहेत ते रिमेन प्रिव्हेलन्स किंवा वाईडली स्प्रेड झालेले आहेत व्हेरियस टाईपच्या ऑर्गॅनिझम मध्ये. आणि ते काय, विच डिटरमाइन्स द प्रकृती. ते काय करतात, तर प्रकृती डिटरमाइन करतात. वेट फॉर अ मिनिट. हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा, वाता, पित्त अँड कफा टुगेदर आर कॉल्ड ॲज अ त्रिदोषा. त्रिदोषा इज नथिंग बट द 3 pillars ऑफ अ लाईफ. त्याच्यानंतर these are त्रिदोषा इज ऑल्सो फाउंड इन ऑर्गॅनिझम विच इज नोन ॲज डिटरमाइन केले जातात ॲज अ प्रकृती म्हणून. नेक्स्ट बघा, दिस त्रिदोषा आर एक्झिस्ट इन अ ह्युमन बॉडी इन अ 7 डिफरंट फॉर्म्स विच इज नोन ॲज सप्तधातू. हे जे त्रिदोष आहेत ते ह्युमन बॉडी मध्ये परत काय, तर 7 डिफरंट फॉर्म्स मध्ये अवेलेबल आहेत विच इज नोन ॲज सप्तधातू. कोणकोणते बघा ते. फर्स्ट इज रसा. रसा मीन्स स्लिम. देन रक्ता. रक्ता मीन्स ब्लड. देन मेदा मीन्स एडिपोज टिश्यू. मांसा मीन्स फ्लेश किंवा मसल और फॅट, मसल फॅट. त्यानंतर मज्जा. मज्जा मीन्स नर्वाइन टिश्यू. देन शुक्रा रिप्रोडक्टिव्ह टिश्यू. अस्थि मीन्स बोन्स. काय, तर दीज आर द सप्तधातू. तर बघा नेक्स्ट, दिस सप्तधातू आर सब्जेक्ट टू विअर अँड टिअर. ह्या सप्तधातूचं विअर अँड टिअर झाल्यानंतर मीन्स इरोजन झाल्यानंतर विच प्रोड्यूस द मला. हे सप्तधातू त्यांचं टिअर झाल्यानंतर किंवा विअर अँड टिअर झाल्यानंतर किंवा त्यालाच आपण इरोजन झाल्यानंतर काय म्हणतो, विच फॉर्म्स मला. मला इज नथिंग बट एक्सिटरी मटेरियल. त्याला काय म्हटलं जातं, एक्सिटरी मटेरियल. त्याच्यानंतर नेक्स्ट, वेन त्रिदोषा सप्तधातू अँड मला आर इन बॅलन्स टू इच अदर. जर हे त्रिदोषा सप्तधातू अँड मला हे जर बॅलन्स असतील तर हे जे बॅलन्स असतील तर द कंडिशन इज नोन ॲज हेल्दी कंडिशन. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, हेल्दी कंडिशन. मीन्स हे काय, तर हे सगळे कशामध्ये अवेलेबल, तर ह्युमन बॉडीमध्ये अवेलेबल आहे. जर ह्युमन बॉडीमध्ये त्रिदोषा सप्तधातू आणि मला हे जर बॅलन्स कंडिशन मध्ये असतील तर तो पर्सनची कंडिशन जी आहे ती काय, तर हेल्दी कंडिशन आहे. त्याला कोणतेही डिसीज वगैरे झालेलं नाही किंवा ते काय म्हणतो, आजारी वगैरे नाही असं आपण म्हणू शकतो. इफ जर हे त्रिदोषा सप्तधातू आणि मला जर अनबॅलन्स्ड कंडिशन मध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅथॉलॉजिकल कंडिशन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा अनहेल्दी कंडिशन म्हणू शकतो. म्हणजे तो पर्सन आजारी वगैरे आहे आपण असं म्हणू शकतो जर ते अनबॅलन्स्ड असतील तर. काय काय अनबॅलन्स असेल तर, रसा, रक्ता, मेदा. रसा, रक्ता, मेदा, मज्जा, सप्तधातू. सप्तधातू. सप्तधातू आणि त्रिदोषा अँड सप्तधातू, त्रिदोषा अँड मला. मला मीन्स एक्सिटरी मटेरियल म्हणतो आपण त्याला. मला मीन्स एक्सिटरी मटेरियल. हे जर 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 त्रिदोषा सप्तधातू आणि मला जर बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असतील तर हेल्दी कंडिशन आहे. आणि जर इफ त्रिदोषा सप्तधातू अँड मला इज अन अनबॅलन्स्ड कंडिशन द कॉज अ पॅथॉलॉजिकल कंडिशन. त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅथॉलॉजिकल कंडिशन मीन्स अनहेल्दी कंडिशन आहे. म्हणजे पर्सन आजारी आहे आपण म्हणू शकतो किंवा त्यांच्या हेल्थ मध्ये थोडाफार काहीतरी चेंजेस झालेले आहेत आपण म्हणू शकतो. त्यांना सम बेसिक आहेत. हे काय, तर सम बेसिक प्रिन्सिपल आहे आयुर्वेदाचा. अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? नो मॅम. ओके, नेक्स्ट बघा आता व्हेरियस टाइप्सचे प्लांट्स आर युज्ड. बघा, व्हेरियस प्लांट्स आर एम्प्लॉयड इन द ट्रीटमेंट ऑफ अ डिसीज ऍज अ मेडिसिन टू इच प्लांट स्पेसिफिक विथ देअर कॅरेक्टरिस्टिक. जसं आता हे बॉडीमध्ये सांगितलेलं आहे तसंच ते काय, तर आपण जे काही प्लांट ऍज अ मेडिसिनल पर्पज साठी युज करतो त्या प्लांट मध्ये पण ह्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक अवेलेबल आहेत. काय बघा, जसं आता ह्युमन बॉडीमध्ये आपण सप्तधातू बघितले, रसा, रक्ता, मला,
मांसा, मज्जा, शुक्र अँड अस्थि हे जे सप्तधातू आपण बघितले याच्यासारखे जे आपण ऍज अ मेडिसिनल पर्पज साठी जे प्लांट युज करतोय त्या प्लांट मध्ये पण हे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक अवेलेबल आहेत. कोणकोणते बघा बघा. फर्स्ट रसा, गुण, विपका, वीर्य अँड प्रभावा. हे काय तर हे प्लांट्स मध्ये असणारे काय तर जे प्लांट्स मध्ये असणारे पंचमहाभूत आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये प्लांट्स मधले पंचमहाभूत कुठले? फर्स्ट रसा, गुण, विपक, वीर्य अँड प्रभावा. हे काय तर प्लांट्स मध्ये पण स्पेसिफिक टाइपचे कॅरेक्टर. जसे आता ह्युमन बॉडी मध्ये आपण बघितले सप्तधातू, तसेच ते स्पेशल कॅरेक्टर्स जे आपण मेडिसिनल पर्पज साठी जे प्लांट युज करतो त्या प्लांट्स मध्ये पण ते स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स अवेलेबल असणार. कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत तर रसा, गुण, विपक, वीर्य अँड प्रभावा. दीज आर द पंचमहाभूत प्रेझेंट इन अ प्लांट. प्लांट मधले ते पंचमहाभूत आहेत. कोणकोणते आहेत? फर्स्ट रसा, देन गुण, विपका, वीर्य, प्रभाव. प्रभावा. प्रभावा. These are the पंचमहाभूत अवेलेबल इन प्लांट्स मध्ये. प्लांट्स मध्ये प्रेझेंट असणारे पंचमहाभूत. दे नेक्स्ट बघा. हे जे हर्बल मेडिसिन्स आहेत किंवा हे जे हर्बल मेडिसिन ते काय केले जातात नेक्स्टली हेच जे वरचे जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स जे आहेत त्यांना कॅल्क्युलेट करून आपण काय करतो, जे हर्बल मेडिसिन्स जे आहेत ते आपण युज करतो मेनली हर्बल मेडिसिन. आता हे जे हर्बल मेडिसिन जे आहेत ते काय केले जातात तर सुटेबल डोसेज फॉर्म मध्ये त्याला प्रिपेअर केले जातं. हे जे हर्बल मेडिसिन जे आहेत त्यांना काय केलं जातं सुटेबल डोसेज फॉर्म मध्ये. जसं आता आपल्या ह्याच्यामध्ये सुटिक्स मध्ये तुम्ही बघितलेले आहेत व्हेरियस डोसेज फॉर्म आहेत. कोणकोणते डोसेज फॉर्म? सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड. सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड. फॉर एक्झाम्पल सॉलिड मध्ये एक्झाम्पल टॅबलेट, टॅबलेट. कॅप्सूल, ओके. देन लिक्विड मध्ये सिरप, सस्पेन्शन, सस्पेन्शन. देन सेमी सॉलिड मध्ये क्रीम ऑइल, जे डोसेज फॉर्म आपल्या सुडिक्स मध्ये आहे तसंच काय तर आयुर्वेदामध्ये किंवा हर्बल जे मेडिसिन्स युज करतो आयुर्वेदामध्ये त्याचे पण काय तर डिफरंट डोसेज फॉर्म आहेत. कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे गुटिका. गुटिका मीन्स माहित आहे सगळ्यांना? नो मॅम. मेडिकामेंट्स इन द फॉर्म ऑफ अ पिल्स म्हणतो. छोट्या छोट्या टॅबलेट्स मध्ये जे मेडिकामेंट्स अवेलेबल असतात त्यालाच गुटिका म्हटलं जातं. गुटिका मीन्स मेडिकामेंट्स इन द फॉर्म ऑफ अ पिल्स. पिल्स फॉर्म मध्ये पिल्स मीन्स छोट्या छोट्या टॅबलेट म्हणतो आपण. गुटिका मीन्स मेडिकामेंट्स इन द फॉर्म ऑफ अ पिल्स म्हणजे छोट्या छोट्या टॅबलेट मध्ये ते अवेलेबल असतात त्याला आपण काय म्हणतो गुटिका म्हणतो. देन चूर्ण. चूर्ण माहित आहे सगळ्यांना? येस मॅम. चूर्ण पावडर फॉर्म मध्ये असतो. त्याच्यानंतर असावा. असावा आणि अवलेहा आहे काय तर दीज आर द असावा, अवलेहा आणि अरिष्ठा. हे जे दिसतात दीज आर द लिक्विड डोसेज फॉर्म आहे. गुटिका अँड चूर्ण. गुटिका कोणते तर सॉलिड मध्ये आहे. गुटिका चूर्ण हे दोन्ही काय तर सॉलिड मधले आहेत. त्याच्यानंतर असावा, अवलेहा आणि अरिष्ठा दीज आर द लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. हे काय तर लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. त्यातला असावा. असावा जागरी अँड शुगर त्याच्याबरोबर एखादा कंटेंट एखादा आयुर्वेदिक प्लांट त्याचा रिलेटेड ते कंबाईन करून जागरी किंवा शुगर बरोबर त्याच्यापासून असावा बनवला जातो. त्याच्यानंतर अवलेवा. अवलेहामध्ये काय केलं जातं हर्बल एक्स्ट्रा घेतला जातो ड्रगचा तो सिरप बरोबर मिक्स करून दिला जातो. आता हे जे डोसेज फॉर्म आहेत ते डिटेल मध्ये आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे बघायचे आहेत. आता असा तरी शॉर्ट मध्ये सांगते मी. असावा मीन्स जागरी किंवा शुगर बरोबर ड्रग जो आहे तो ऍड करून डोसेज फॉर्म प्रिपेअर केला जातो. अवलेहा. अवलेहामध्ये काय तर हर्बल एक्स्ट्रॅक्ट जो आहे हर्बल एक्स्ट्रॅक्ट इज मिक्स्ड विथ अ सिरप. तो हर्बल एक्स्ट्रॅक्ट सिरप बरोबर मिक्स केला जातो. त्याच्यानंतर अरिष्ठा हा फर्मेंटेशन प्रोसेसने प्रिपेअर केला जातो. याच्यामध्ये एखादा मेडिसिन आपला मेडिसिनल प्लांट त्याच्याबरोबर एखादा फर्मेंटिंग एजंट ऍड करून त्याच्यापासून हा डोसेज फॉर्म बनवला जातो. अरिष्ठा प्रिपेअर्ड बाय फर्मेंटेशन प्रोसेस. दीज आर द डोसेज फॉर्म ऑफ अ हर्बल मेडिसिन. हे काय तर हर्बल मेडिसिनचे डोसेज फॉर्म आहे आणि याच्या रिलेटेड सेव्हरल किंवा ऑल नॉलेज आर मेन्शन इन द ट्रिटाइज लाईक चरक संहिता आणि सुश्रुता संहिता. हे जे आपले ट्रिटाइज बघितले होते चरक संहिता आणि सुश्रुता संहिता कोणी राईट केलेले आहेत? चरक संहिता इज रोड बाय कोणी लिहिलाय चरक संहिता? चरक. सायंटिस्ट आहेत चरक यांनी. आणि सुश्रुता संहिता आहेत ते कोणी लिहिले? सुश्रुता. सायंटिस्ट आहेत त्यांनी मेन्शन केले आहेत. आणि हे दोन्ही सायंटिस्ट कुठले आहेत? इंडिया. इंडिया मधले आहेत. ओके. आणि काय केलेलं चरक संहिता आणि सुश्रुता संहिता नावाचे दोन काय केलेले आहेत ट्रिटाइज लिहिलेले. ट्रिटाइज मीन्स आपण ग्रंथ म्हणतो.
आणि त्याच्यामध्ये ह्या रिलेटेड हे जे वरती गुटिका, चूर्ण, असावा, अवलेहा आणि अरिष्टा हे जे डोसेज फॉर्म आहेत त्या डोसेज फॉर्मची ऑल त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी हे जे ट्रिटाईज आहेत चरक संहिता आणि सुश्रुता संहिता त्याच्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलेले आहे. त्याच्यानंतर ऍज लाईक अ मॉडर्न मेडिसिन, जसं आपल्या मॉडर्न मेडिसिन मध्ये जसं ब्रांचेस आहेत सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत मॉडर्न मेडिसिन मध्ये, तसंच काय तर आयुर्वेदामध्ये पण डिफरंट ब्रांचेस होत्या. जसं आपल्या मॉडर्न मेडिसिन मध्ये ब्रांचेस आहेत तशाच ब्रांचेस काय होत्या तर आयुर्वेदामध्ये पण काय होत्या तर त्याच्या डिफरंट ब्रांचेस होत्या. आयुर्वेदामध्ये पण काय होत्या तर जसं आपल्या मॉडर्न मेडिसिन मध्ये बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यानुसार ब्रांचेस आहेत, सगळं सर्जन वगैरे बऱ्याचशा ज्या ब्रांचेस आहेत तशा आयुर्वेदामध्ये पण ब्रांचेस होत्या. मेनली त्याच्यामध्ये 5 मेन ब्रांचेस होत्या. इथं आपण 8 मेन्शन केलेले आहेत तुमच्या एक्स्ट्रा नॉलेज साठी. आता कुठले आहेत बघा ते आयुर्वेदाच्या ब्रांचेस. त्यातले फर्स्ट आहे काया चिकित्सा, त्याला जनरल मेडिसिन म्हणतो. त्याच्यामध्ये काय तर क्युअर किंवा याच्यामध्ये क्युअर ऑफ अ डिसीज अफेक्टिंग द बॉडी मीन्स इंटरनल स्टडी पूर्ण केला जात होता. डिसीज कसा क्युअर केला जातो बॉडीवरती, कसा अफेक्ट करतो डिसीज त्याची स्टडी येते. कशाच्या अंडर येते काया चिकित्सा, त्याला जनरल मेडिसिन म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कुमार भारतीय अँड बाल रोगा. नेक्स्ट काय बघा कुमार भारतीय और बाल रोगा. आपल्या याच्यामध्ये इन आवर याच्यामध्ये काय म्हटलं जातं पेडियाट्रिक्स म्हटलं जातं. आता जे पेडियाट्रिक्स जी ब्रांच आहे तीच काय कुमार भारती और बाल रोग म्हटलं जातं त्याला. विच डील्स विथ द ट्रीटमेंट ऑफ अ चिल्ड्रन. ते काय तर चिल्ड्रनची जी रिलेटेड ट्रीटमेंट आहे त्याच्या रिलेटेड ती स्टडी किंवा त्याच्या रिलेटेड जी ट्रीटमेंट आहे त्याला कुमार भारती और बाल रोग म्हटलं जातं. आणि आपल्या न्यू ह्याच्यामध्ये काय म्हटलं जातं त्याला विच इज नोन ॲज ना पेडियाट्रिक्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड ब्रांच आहे शल्यतंत्र. शल्यतंत्र डील्स विथ द सर्जिकल टेक्निक्स मीन्स याच्यामध्ये सर्जरी रिलेटेड जे काय आहे देज कम्स अंडर द शल्यतंत्र. देन नेक्स्ट आहे शलाक्यतंत्र. शलाक्यतंत्र मीन्स ऑप्थॅल्मॉलॉजी आपण त्याला म्हणू शकतो. शलाक्यतंत्र ऑप्थॅल्मॉलॉजी मीन्स इयर असेल, नोज असेल, थ्रोट असेल, त्याच्या रिलेटेड जे डिसीज असतील टीथ, आय, नोज, इयर, थ्रोट त्याच्या रिलेटेड जे डिसीज त्याचा स्टडी ते कशाच्या अंडर येतं तर शल्यतंत्रच्या. त्याच्यानंतर भूतविद्या. Bhutvidya deals with the causes which are not directly visible or indirectly explained by tridosha pertaining by microorganism. भूतविद्या मीन्स काय असे कॉजेस असे डिसीज की जे त्याचं कुठलंही कॉज दिसत नाही, कशामुळे झालेलं आहे ते दिसत नाही. म्हणजे त्रिदोषा, सप्तधातू ते पण सगळं बॅलन्स मध्ये आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमने पण एखादा कुठला चेन किंवा त्याचा इफेक्ट झालेला नाही अशा रिलेटेड किंवा ते डायरेक्टली जे विजिबल नाहीत विच आर नॉट डायरेक्टली विजिबल, जे आपल्याला विजिबल नाही अँड नॉट डायरेक्टली आपण जे एक्सप्लेन करू शकत नाही त्याच्या रिलेटेडचा स्टडी विच कम्स अंडर द भूतविद्या. देन नेक्स्ट अगाडतंत्र. अगाडतंत्र मीन्स डील्स विथ द अँटीडोट ऑफ अ पॉइझन किंवा टॉक्झिकॉलॉजी आपण त्याला म्हणू शकतो. अगाडतंत्र कशा रिलेटेड अँटीडोट्स, एखादा पॉइझन असेल त्याचा रिलेटेड अँटीडोट किंवा टॉक्झिसिटी रिलेटेड जे काही टॉक्झिसिटी आहे त्याच्या रिलेटेड स्टडी हा विच कम्स अंडर द अगाडतंत्र. देन रसायन तंत्र. रसायन तंत्र मध्ये काय तर जेरियाट्रिक असेल, अँटी एजिंग किंवा डील्स विथ द रिज्युवेनेशन मीन्स जे काय म्हणतो आपण जेरियाट्रिक, अँटी एजिंग, एज रिलेटेड जे काय असतील ते कम्स अंडर द रसायन तंत्र. त्याच्यानंतर माझीकरणा तंत्र. त्याच्यामध्ये आपण डील्स विथ द हेल्थ रिलेटेड कम्प्लीट ह्याच्या रिलेटेड डील FODS6. दीज आर द ब्रांचेस ऑफ ॲन आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या ब्रांचेस आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? फर्स्ट कोणती आहे? काय चिकित्सा काया चिकित्सा. काया चिकित्सा. देन सेकंड कुमार भारती और बाल रोग. कुमार भारती शल्यतंत्र, शलाक्यतंत्र, शलाक्यतंत्र, देन भूतविद्या, अगाडतंत्र, रसायन तंत्र अँड विजय करणा तंत्र किंवा FODS6 म्हणतो आपण रिसेंटली. These are the branches of an Ayurveda. Okay. Up to this कुणाला काय डाऊट आहे का? Here we have completed our Ayurveda bit. इथं काय केलं आपला आयुर्वेदा जो बीट आहे तो कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट ट्रॅडिशनल सिस्टीम्स ऑफ मेडिसिन और फर्स्ट इंडिजिनियस सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारल्यानंतर आन्सर देता येतील? यस येस मॅम. ओके, रोल नंबर 33 रत्नप्रभा पवार. यस मॅम. ओके मॅडम, सप्तधातू कोणते तो ह्युमन बॉडी मध्ये एक्झिस्ट असणार आहे? रासा, रक्ता, मेदा,
मांसा मज्जा शुक्रा आणि अस्थि. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट नेहा पोद्दार. रोल नंबर 34, स्नेहा पोद्दार. रोल नंबर 34 लेक्चर मध्ये प्रेझेंट आहेत का? रोल नंबर 34. मॅडम रिप्लाय द्या, नाही तर लेक्चर मधून रिमूव्ह केलं जाईल. नो नीड टू अटेंड लेक्चर. नेक्स्ट रोल नंबर 38. बाकीचे आवाज येतो सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. रोल नंबर 38. मॅडम तुम्हाला येतो का आवाज? Yes, ma'am. हा मॅडम, त्रिदोष कोणते आहे तो? त्रिदोष. समजले तर सगळं, मग सांगता तर यायला हवं. काय कोणते त्रिदोष? मॅडम लक्ष होतं का? नेक्स्ट रोल नंबर 48. Yes, ma'am. हा कोणते त्रिदोष? वाता, पित्ता आणि कफा. ओके, वाताचं कॉम्बिनेशन ऑफ कशाच कॉम्बिनेशन आहे वाता? Air. स्पेस अँड एअर. देन नेक्स्ट पित्ता, कफ, liquid and energy, and कफ, liquid and solid. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट रोल नंबर 61. रोल नंबर 61 मोरे अभिषेक. Yes, ma'am. Yes, ma'am. हा. पंचमहाभूत कुठले येतो? कोणते आहेत पंचमहाभूत? लक्ष होतं का मोरे? आन्सर द्या, नाहीतर लेक्चर मधून रिमूव्ह केलं जाईल. येतंय का नाही तरी आन्सर द्या, रिप्लाय तरी द्या. नाही No, ma'am. गरज. येत नाही, लक्ष नव्हतं. करेक्ट. सारखं मीटिंग मध्ये इन होत आहे, परत लिव्ह होत आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍडच करत बसायचं का? आम्ही लेक्चर सोडायचं आणि तुम्हाला ऍड करायचं? VIP पर्सन आहात तुम्ही, काम असतंय तुम्हाला भरपूर, बिझी पर्सन आहात, शेड्यूल तुमचं. सारखं लेक्चर मधून लेफ्ट होत आहे, तुम्हालाच फक्त इन करत बसायचं, लेक्चर घ्यायचं नाही आम्ही. नेटवर्क इश्यू, एवढा पण नेटवर्क इश्यू नसतोय. रिझन तुम्हाला टाइम कधी असतो तुमच्या बिझी शेड्यूल मधून सांगा, तेव्हा आपण लेक्चर घेऊया. नेक्स्ट रोल नंबर 67. रोल नंबर 67 प्रेझेंट आहात का लेक्चर मध्ये? Yes, ma'am. ओके. आयुर्वेदा कोणत्या हायपोथेसिस वर बेस आहे? पंचमहाभूता. पंचमहाभूतावरती बेस आहे का आयुर्वेदा? ओके. काय आयुर्वेदा जे आहे तर एव्हरीथिंग इन, बरोबर आहे, करेक्ट आहे. फक्त सेंटेन्स त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. एव्हरीथिंग इन युनिव्हर्स इज मेड ऑफ अन 5 बेसिक एलिमेंट. युनिव्हर्स मध्ये जे काही अवेलेबल आहे ते काय तर 5 बेसिक एलिमेंट्स पासून बनलेलं आहे. ते 5 बेसिक एलिमेंट्स कोणते? विच इज नथिंग बट द पंचमहाभूत. ओके, समजले? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता, नसेल तर आपण न्यू सिस्टीम जी नेक्स्ट मेथड जी आहे ती आपण स्टार्ट करूया. सिद्धा सिस्टीम ऑफ अ मेडिसिन स्टार्ट करायचे. Yes, Yes, ma'am. ओके. नेक्स्ट मेथड आहे. नेक्स्ट ट्रॅडिशनल सिस्टम्स ऑफ मेडिसिन और इंडिजिनियस सिस्टम्स ऑफ मेडिसिन इज अ सिद्धा सिस्टम ऑफ अ
मेडिसिन. आता सिद्धा सिस्टीम ऑफ अ मेडिसिन इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टीम ऑफ अ मेडिसिन इन इंडिया. ही पण काय तर ओल्डेस्ट सिस्टीम. जे आयुर्वेदा होती ती 5000 इयर्स बॅक अगो जे आहे त्याच्यापासून ती स्टार्ट किंवा त्याच्यापासून ते मेन्शन केलेली होती. बट सिद्धा सिस्टीम इज ऑल्सो वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टीम ऑफ अ मेडिसिन. ही पण काय तर इंडिया मधली वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टीम ऑफ मेडिसिनची. द सिद्धा सिस्टीम इज अ प्रॅक्टिस इन द स्टेट ऑफ अ तमिळनाडू इन इंडिया. ही जी सिस्टीम आहे ही जी आहे ते मोस्टली विच इज अ प्रॅक्टिस इन अ स्टेट ऑफ अ तमिळनाडू मध्ये इंडियामध्ये फर्स्टली ती तमिळनाडू मध्ये काय केली होती ही प्रॅक्टिस होती आणि प्रॅक्टिस करत होते. ही जी मेथड आहे विच इज प्रॅक्टिस इन द स्टेट ऑफ अ तमिळनाडू इंडियामध्ये. त्याच्यानंतर सिद्ध सिस्टीम ऑफ अ मेडिसिन इज अन एन्शियंट सायन्स विच बिलॉंग्स टू द ड्रॅविडियन कल्चर. हे काय तर विच बिलॉंग्स टू द ड्रॅविडियन कल्चर. ड्रॅविडियन कल्चर मीन्स काय म्हणतो आपण त्याला वैदिक पिरियड जो म्हणतो आपण 1500 to 500 BC जो वैदिक पिरियड आहे त्याच्या रिलेटेड. आर्य कल्चर माहिती आहे सगळ्यांना. आर्य लोक वगैरे हे तुम्ही ऐकलं असेल हिस्ट्री मध्ये. Yes, ma'am. द्रॅविडियन कल्चर आर्य कल्चर म्हणतो आपण. जे आर्य लोक वगैरे होते सिद्धा सिस्टीम जे आहे ते एन्शियंट आहेत विच बिलॉंग्स टू द द्रॅविडियन कल्चर. जे आर्य कल्चर होतं त्याच्या रिलेटेड ही सिस्टीम जी आहे ती बेस्ट आहे मीन्स. आणि ही कधी होती तर जे मोस्टली वैदिक पिरियड जो आहे तो 1500 to 5000 BCE तो जो वैदिक पिरियड आहे त्याच्यामध्ये पण मोस्टली ह्या मेथड्स किंवा ही जी सिस्टीम आहे त्याची प्रॅक्टिस केली जात होते. त्याच्यामध्ये बघा आता मेन एम किंवा काय याच्यामध्ये कशावरती बेस आहे बघा ही मेथड. द सिद्धा मीन्स अचिव्हमेंट अँड सिद्धार्थ विच मीन्स सेंटली पर्सनॅलिटी who obtained proficiency skill in medicine through practice of bhakti and yoga. तर ही कशावरती बेस आहे बघा. सिद्धा मीन्स अचिव्हमेंट. सिद्धा मीन्स काय तर अचिव्हमेंट अँड सिद्धार्थ मीन्स सेंटली पर्सनॅलिटी. म्हणजे काय सिद्धा. सिद्धा मीन्स काय तर अचिव्हमेंट. सिद्धा सिस्टीमचे जे मिनिंग आहे सिद्धा मेथड त्याचा मिनिंग काय आहे अचिव्हमेंट. आणि सिद्धार्थ मीन्स काय आहे तर सेंटली पर्सनॅलिटी. सेंटली पर्सनॅलिटी मीन्स काय म्हणू शकतो आपण त्यांना म्हणजे असे पर्सन. सेंटली पर्सनॅलिटी मीन्स आपण साधू वगैरे म्हणतो इथे दिसते जसे साधू वगैरे म्हणतो तशा ज्या पर्सनॅलिटी ज्या आहेत त्यांच्यापासून काय करणार आहे त्यांनी सेंटली पर्सनॅलिटी ज्या आहेत सिद्धार्थ त्यांनी काय केलेलं आहे तर जे मेडिसिन प्रॅक्टिस भक्ती आणि योगा याच्या रिलेटेड काय केलेलं तर मेडिसिनल प्रॅक्टिस किंवा स्किल डेव्हलप केलेले आहेत त्यांनी. मेडिसिन रिलेटेड जे स्किल आहेत ते त्यांनी त्याच्या भक्ती आणि योगा थ्रू ते काय केलेले आहेत त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. मग सिद्धा सिस्टीम कशावरती बेस्ड आहे तर सिद्धा मीन्स अचिव्हमेंट ऑफ अ सिद्धार्थ. अचिव्हमेंट अँड सिद्धार्थ कशावरती बेस आहे तर अचिव्हमेंट. जे सेंटली पर्सनॅलिटी ज्या आहेत त्या सेंटली पर्सनॅलिटी त्यांनी काय केलेलं आहे तर भक्ती आणि योगा याच्या थ्रू काय केलेलं आहे तर जे न्यू मेडिसिन्स असतील मेडिसिनल प्लांट्स असतील त्या न्यू मेडिसिन्स आणि मेडिसिनल प्लांटच्या रिलेटेड जे काही नॉलेज आहे ते भक्ती आणि योगा थ्रू ते त्यांनी काय केलेलं आहे अचीव्ह केलेलं आहे. आणि त्यांना काय म्हटलेले ते जे पर्सन्स आहेत ज्यांनी भक्ती योगा थ्रू ते मेडिसिनल प्लांट रिलेटेड नॉलेज अचीव्ह केलेला आहे त्यांना काय म्हटलंय तर सिद्धार्थ म्हटलेलं आहे. सिद्धार्थ मीन्स सेंटली पर्सनॅलिटी. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर भक्ती आणि योगा थ्रू काय केलेलं आहे तर मेडिसिन रिलेटेड नॉलेज जे काय आहे ते अचीव्ह केलेलं आहे. हा काय मेन त्याचा काय म्हणू शकतो आपण त्याचा हायपोथेसिस आहे. काय हायपोथेसिस द सिद्धा मीन्स अचिव्हमेंट अँड सिद्धार्थ मीन्स वेअर सेंटली पर्सनॅलिटी हु ऑब्टेन्ड प्रोफिशियन्सी किंवा स्किल इन द मेडिसिन थ्रू द प्रॅक्टिस ऑफ अ भक्ती अँड योगा. त्यांनी काय केलेलं आहे सिद्धा मीन्स काय अचिव्हमेंट आणि सिद्धार्थ मीन्स काय सेंटली पर्सनॅलिटी. असे पर्सनॅलिटी लोक आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे तर भक्ती अँड योगा थ्रू काय केलेलं आहे तर मेडिसिन रिलेटेड जे काही प्रोफिशियन्सी म्हणतो आपण त्याला किंवा स्किल म्हणतो आपण त्याला. मेडिसिन रिलेटेड जी काही ऑल इन्फॉर्मेशन किंवा जे स्किल आहे ते काय तर मेडिसिन थ्रू किंवा जे भक्ती आणि योगा थ्रू ते जे स्किल आहे ते त्यांनी काय केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे. आणि त्या पर्सनला आपण काय म्हणतो सिद्धार्थ म्हणतो. सिद्धार्थ मीन्स सेंटली पर्सनॅलिटी. सेंटली पर्सनॅलिटी सिद्धार्थ मीन्स काय सेंटली पर्सनॅलिटी. आणि ही सिस्टीम कधीपासून आहे तर प्रीवैदिक पिरियड पासून स्टार्ट झालेली आहे. त्याच्यानंतर द्रॅविडियन कल्चर मध्ये मोस्टली सीन होते आणि इंडियामध्ये मोस्टली फर्स्टली ही प्रॅक्टिस कुठे केलेली आहे तर भक्ती अँड तमिळनाडूमध्ये ही काय केलेली तर फर्स्टली प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऍज लाईक आयुर्वेदा सारखे बघा ऍज लाईक आयुर्वेदा द सिस्टीम बिलीव्ह दॅट ऑल ऑब्जेक्ट इन द युनिवर्स आर मेड अप ऑफ 5 बेसिक एलिमेंट्स.
मीन्स काय, ऍज लाईक आयुर्वेदा जसं आहे त्याच्यासारखे काय, तर ही सिस्टीम जी आहे ती काय, बिलीव्ह इन द, कशावरती बिलीव्ह करते, तर एव्हरीथिंग इन युनिवर्स इज अ मेड ऑफ अन 5 बेसिक एलिमेंट. ती कशावरती बिलीव्ह करते, तर युनिवर्स मध्ये जे काय आहे ते काय, तर 5 बेसिक एलिमेंट्स पासून प्रिपेअर झालेले आहेत. कोणते ते 5 बेसिक एलिमेंट्स बघा, तर फर्स्टली एअर, वॉटर, फायर, अर्थ अँड स्काय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, बघा, as like Ayurveda, the system believes that all objects in this universe are made up of 5 basic elements. जसे आयुर्वेदामध्ये काय होतं, एव्हरीथिंग इन युनिवर्स इज मेड ऑफ अन 5 बेसिक एलिमेंट्स. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, तर युनिवर्स मध्ये जे काय आहे ते काय, तर 5 बेसिक एलिमेंट्स पासून ते प्रिपेअर झालेलं आहे. जसं आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेलं आहे, तसंच काय केलेलं आहे, तर जी सिद्धा सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण मेन्शन केलेलं आहे की एव्हरीथिंग इन युनिवर्स आर मेड ऑफ 5 बेसिक एलिमेंट्स. कोणते ते एलिमेंट्स? इन द फर्स्ट इज अन एअर, सेकंड वॉटर, थर्ड फायर, नेक्स्ट अर्थ अँड स्काय. काय बघा, एअर, वॉटर, फायर, अर्थ आणि स्काय हे काय, तर 5 बेसिक एलिमेंट्स आहेत. आणि युनिवर्स कशापासून फॉर्म झालेला आहे, तर ही मेड अप फ्रॉम दिस 5 बेसिक एलिमेंट्स. हे काय, तर ऑब्जेक्टिव्ह काय हे सांगितलेलं आहे की ॲज लाईक जसं आयुर्वेदा होतं त्याच्यासारखं पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यातले ह्यातले 5 बेसिक एलिमेंट्स कोणते, तर एअर, वॉटर, फायर, अर्थ अँड स्काय. दोन्ही मध्ये मिक्सअप करायचं नाही. आयुर्वेदाचे वेगळे आहेत आणि सिद्धाचे वेगळे आहेत. त्या दोन्ही मेथड डिफरंट आहेत. नाहीतर आयुर्वेदाच्या सिद्धाला आणि सिद्धाच्या आयुर्वेदाला असं करायचं नाही. याच्यामध्ये काय आहेत बघा, सिद्धामधले कोणते 5 बेसिक एलिमेंट्स, एअर, वॉटर, फायर, अर्थ अँड स्काय. हे काय आहेत, तर सिद्धामधले 5 बेसिक एलिमेंट्स आहेत. आता सिद्धामध्ये डिसीजचं डायग्नोसिस कसं केलं जात होतं? अगोदर आपल्या आयुर्वेदामध्ये कसं, तर त्रिदोषा सप्तधातू आणि मला जर बॅलन्स कंडिशन असेल तर हेल्दी कंडिशन म्हणत होतो, आणि जर त्रिदोषा सप्तधातू अँड मला ज्यांना अनबॅलन्स कंडिशन असेल तर पॅथॉलॉजिकल कंडिशन म्हणत होतो आपण, त्याला डिसीज झालाय. तसंच याच्यामध्ये सिद्धामध्ये डायग्नोसिस ऑफ डिसीज इज डन बाय कशानुसार केलं जात होतं बघा, पल्स रिडिंग माहित आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर कशानुसार केलं जात होतं, तर पल्स रिडिंग, त्याच्यानंतर स्किनचा कलर कसा आहे, कलर ऑफ द स्किन, त्याच्यानंतर व्हॉइस कसा आहे, व्हॉइस नुसार पण केलं जात होतं. त्याच्यानंतर युरिन एक्झामिनेशन, त्याच्यानंतर त्याचे स्टेटस ऑफ डायग्नोस्टिक सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इथं, स्टेटस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, आणि त्याच्यानंतर एक्झामिनेशन ऑफ टंग. याच्यानुसार काय केलं जात होतं, तर डिसीजचं डायग्नोसिस केलं जात होतं. आता ते कसं केलं जात होतं ते काय, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. लेक्चर इथं ओव्हर झालेला आहे. अप टू दिस कोणाला काय डाऊट असतील तर विचारू शकता. No, ma'am. ओके, कुणाला काही डाऊट नाही येत? No, ma'am. ओके, स्टडी करा. ही इझी मेथड आहे. आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. कधी घ्यायची? कोग्नोसिसच्या टेस्ट झालेल्या नाहीत, एक पण टेस्ट झालेली नाही. कधी घ्यायची टेस्ट? Saturday. ओके, फर्स्टली आपण लेक्चर जे आहे ते ऑफ करूया, त्याच्यानंतर डिस्कशन करूया.